हार गळा कास पितांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर वेची ध्यान आवडे निरंतर वेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर एची ध्यान आवडे निरंतर एची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले हा तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर वेची ध्यान आवडे निरंतर वेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कमळे माझे हेची सर्व दुःख तू कमळे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तू कमळे माझे हेची सर्व दुःख तू कमळे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख अबडीने 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 तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान
विठोबा रखुमा रघुमाई विठोबा रखुमा रघुमाई विठोबा रखुमा रघुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा रघुमा बरवा तो हा माधव बरवा
नवी येली घरात गरे नवी येली घरात गरे नवी येली घरात घरे नवी येली घरात घरे घरात घरे नवी येली घरात गरे हे नवी येली घरात गरे नवी येली घरात घरे नवी येली घरात घरे शिव शक्ती वधू बरे शिव शक्ती वधू बरे आदि गुरु चरा चरा आदि गुरु चरा चरा शिव शक्ती वधूवर शिव शक्ती वधूवर आदि गुरु चरा चरे आदि गुरु चरा नमी येली नमी येली नमी येली घरात घरे नवी येली घरात घरे नवी येली घरात घरे शिव शक्ती 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 वधू बरे आदि गुरु चरा चरा शिव शक्ती वधूवर शिव शक्ती वधूवर आदि गुरु चरा चर आदि गुरु चरा
विठ्ठला विठ्ठला हरी हरी नमिली घरांत घरे शिवशक्ती वधूवरे आदि गुरु चराचरा पासुनी जा परंपरा प्रसवनी अदृश्य जाता सुरा सुरा माता पिता निळा म्हणे वरद हस्ते पावविती जे परमार्थाते आदि गुरु चराचरा पासुनी जा परंपरा विठ्ठला विठ्ठला विठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलाय तनो हरे महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गाकारो प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला विठला 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 ओ विठला 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 कुंडली कवरदारी पंढरीनाथ भगवान की यशवंतराव महाराज की जय विठला 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 विठला
विठला विठला विठला विठला विठला बोलू नका बोलू नका बोलू नका. विकेदा खाली बसा शाबास शाबास. विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. महिला मंडळ थोडं थोडं पुढे सरका, या पुढे पुढे सरका, पुढे पुढे या, जवळ या, पुढे सगळ्याच महिला या. पुरुष मंडळ तुम्ही पण सरका थोडं थोडं पुढे. वा वा वा, लवकर ऐकता हो इकडे. या काका या पुढे. हरी 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 नमिली घरांत घरे शिव शक्ती वधूवरे. चला 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 चला. विठ्ठला विठला 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 विठला. नमिली घरांत घरे शिवशक्ती वधूवरे. आनंद घन सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग. अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत, जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत संत, वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबाराय यांचा हा अभंग आहे. विठ्ठला विठला 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 विठला. अभंग निळोबारायांचा आहे. प्रसंग रथोत्सव जागर त्यानिमित्ताचा आहे. श्री यशवंत नगरीचा रथोत्सव त्यानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे आयोजक संत श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज मित्र मंडळ गांधी चौक, या मंडळासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गेल्या 4 वर्षांपासून हा कार्यक्रम या ठिकाणी हे मंडळ आयोजित करतात. खूप सुंदर असं नियोजन आहे आणि विशेष म्हणजे तरुण मित्र मंडळ आहे आणि तरुण मित्र मंडळाने सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कीर्तनांचा कार्यक्रम
त्यांनी आल्या आल्या सांगितलं की गणपतीमध्ये सुद्धा गणेशोत्सव फार थाटामाठात साजरा केला जातो आणि महाराज गणेशोत्सवामध्ये कीर्तनांचा कार्यक्रम ठेवतात, मिरवणुकीचा कार्यक्रम नसतो. बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो तरुण मित्रमंडळ मिरवणुकीमध्ये दारू पिऊन नाचतात, पण हे आदर्श मित्रमंडळ आहे. अशा मंडळासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा जिल्ह्यामध्ये 1 नंबर आलेला आहे सजावटीच्या गणेशोत्सवात. त्याचप्रमाणे पाणी अडवा पाणी जिरवा ही सुद्धा थीम त्यांनी राबवली होती, तेव्हा सुद्धा त्यांचा नंबर आला होता. असं हे तरुण मित्र मंडळ, या मंडळाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. त्या मंडळाचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे आजचे सौजन्य ज्यांचे आहे अशा असणाऱ्या श्री वसुंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ जयश्रीताई साहेबराव गरुड यांचे आज सौजन्य आहे. ताईंसाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. ताईंचे सुद्धा फार मोठे कार्य आहेत, फार मोठी समाजासाठी त्यांची मदत आहे. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला ज्यांची साथ संगत आहे असे असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, ज्यांचं गायन ऐकण्यासाठी कीर्तनाला गर्दी असते, असे असणारे हरिभक्तपरायण आमचे नारायण गुरुजी खिल्लारे, त्याचप्रमाणे आमचे जगदाळी गुरुजी, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर महाराज ही फार मोठी मोठी अधिकारी मंडळी आहेत. महाराष्ट्रातली हे हिरे आहेत, हिरे. आणि एका दिवसाचे यांना 35 हजार रुपये द्यावे एवढे मोठे अधिकारी आहेत महाराज. नाही तुम्ही नका देऊ बरं का, आणि दिले तरी आम्ही काय नाही म्हणणार नाही. आणि खरोखर त्यांचा त्याच्या पाठीमागे फार मोठी मेहनत आहे, फार मोठा रियाज आहे. आज त्यांचं गायन जे गोड लागतं त्याच्या पाठीमागे फार मोठी त्यांची मेहनत आहे, फार मोठी तपश्चर्या आहे. आज मोठ्या अंतकरणाने ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यांचं तसं गायन गोड आहे तसं स्वभावही फार गोड आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण मोहन महाराज, मला वाटतं अगोदर कुठेतरी भेट झालेली मुंजवाड ना, आत्ता काही दिवसांपूर्वी मुंजवाडला कीर्तन ध्यानात राहत नाही ना वयामानानुसार. आमचे मुंजवाडचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे मृदुंगाची ज्यांची साथ आहे असे असणारे हरिभक्तपरायण आमचे ओंकार महाराज रायते, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. कमी वयामध्ये फार मोठी त्यांची तपश्चर्या आहे. त्याचप्रमाणे आमचे रायते बाबांचे सुपुत्र आहेत. बाबांनी मला मुलगीच मानलेला आहे आणि बाबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. त्याचप्रमाणे आमचे सर्व बाल टाळकरी मंडळी यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सोबदार बाबा बघा ना कसे शोभूनच दिसतात, लाजले भो सोबदार बाबा. सोबदार बाबा ही परमार्थिक वृत्तीचे आहे. त्याचप्रमाणे विनेकरी दादा, साऊंड सिस्टीमवाले, जमलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आमचं नातं काय आहे. ते कन्फ्युजन अगोदर मी दूर करते. आमच्या दोघींचं नातं आहे ननंद भाऊजाईचं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, ननंद कोण आणि भाऊजाई कोण? ते कळालंच असं आता त्यांना. ह्या बी काय कमी असं समजू नका. तर मी ननंद आहे, या भाऊजाई आहेत. आम्ही दोघी सख्या ननंद भाऊजाई आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. संत श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या रथोत्सवानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा. देव मामलेदार महाराज हे फार मोठे संत होते
आणि यांचीच परंपरा आम्हाला सुद्धा लाभलेली आहे. देव मामलेदार साहेबांचे शिष्य म्हणजे गंगागिरीजी महाराज. गंगागिरीजी महाराजांचे शिष्य नारायणगिरीजी महाराज. नारायणगिरीजी महाराजांचे शिष्य आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण बालयुगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक आणि बाबाजी महाराजांचे शिष्य आम्ही दोघी. अशी ही परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे. दुसरी एक परंपरा आहे, देव मामलेदार महाराजांचे शिष्य गंगागिरीजी महाराज. गंगागिरीजी महाराजांचे शिष्य म्हणजे सद्गुरुजी जोग महाराज आणि जोग महाराजांच्या संस्थेमध्येच आमचे बाबाजी महाराज चाळक आमचे गुरुवर्य शिकलेले आहेत आणि बाबांच्या शिष्य आम्ही दोघी. म्हणजे आमची ही परंपरा आमच्या देव मामलेदार महाराजांकडून आलेली आहे आणि आज या ठिकाणी आम्हाला कीर्तनाचा योग मिळाला हे आमचंही भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. देव मामलेदार महाराज फार मोठे संत होते. त्यांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग सांगते. अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खर्डा गाव आहे. त्या ठिकाणी एक किल्लेदार होते. त्यांची फार मोठी संपत्ती, जेवणासाठी चांदीचा पाट, सोन्याचं ताट, सोन्याचा चमचा, सोन्याची वाटी, फार मोठी संपत्ती. पण त्यांच्याकडून अन्नाचा अपमान झाला. उरलेले अन्न नालीमध्ये फेकून द्यायचे, मोरीमध्ये फेकून द्यायचे. त्याचा परिणाम अन्नपूर्णा माता रुष्ट झाली आणि सर्व संपत्ती त्यांना विकावी लागली. नवे शेवटचं सोन्याचं ताट विकताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. छोटासा ताटाचा तुकडा त्यांनी काढून घेतला, आपल्या शर्टाच्या कोपऱ्यामध्ये गुंडाळला आणि शेवटी त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. ते अहिल्यानगर पासून भीक मागत मागत एक दिवस सटाण्यापर्यंत पोहोचले आणि सटाणाला आपले देव मामलेदार महाराज, त्यावेळेस त्यांचा नियम होता 12 ते 3 का 12 ते 2 अशी त्यांची जेवणाची वेळ असायची, म्हणजे अन्नदानाची वेळ असायची. पण त्या वेळेच्या नंतर हे त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी सांगू लागले की मी 3 दिवसापासून उपाशी आहे, काहीतरी जेवायला द्या. पण त्या ठिकाणच्या माणसांनी सांगितले की आता जेवणाची वेळ संपलेली आहे. देव मामलेदार महाराजांनी ते वाक्य ऐकले, त्यांना बोलावून घेतले. अजून आम्ही जेवायचं बाकी आहोत, आमच्या सोबत जेवा. ते जेवायला बसले. जेवताना त्यांना ते ताट आठवलं, सोन्याचं ताट. अरे आपल्याकडे असंच ताट होतं. कर्म धर्म संयोगाने त्याही ताटाचा एक तुकडा गेलेला होता. अरे हे तेच तर ताट नसावं. त्यांनी तो तुकडा काढला, आपल्या शर्टाच्या गाठोड्यातून, शर्टाच्या कोपऱ्यातून तो तुकडा काढला, ताटाला चिटकवला, तो घट्ट चिकटला. परत तो तुकडा निघेनाच एवढा घट्ट चिकटला. शेवटी जेवण झाल्यानंतर एका झाडाखाली हे झोपले. झोपल्यानंतर स्वप्नामध्ये त्या ठिकाणी देव मामलेदार महाराज आले. त्याचबरोबर अन्नपूर्णा माता आली आणि अन्नपूर्णा मातेने त्या ठिकाणी सांगितले की तू माझा अपमान केलास म्हणून आज तुझ्यावर ही वेळ आली. एवढंच नाही, तुझ्या जवळ एक छोटासा सोन्याचा तुकडा राहिला होता, तो तुकडा सुद्धा तुझ्या जवळ ठेवायचा नव्हता म्हणून तुला या ठिकाणी बोलावून घेतलं आणि आज तुझ्या जवळ तो तुकडा सुद्धा शिल्लक नाही. आणि तेव्हापासून तो व्यक्ती देव मामलेदार महाराजांचा भक्त झाला. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. असे हे देव मामलेदार महाराज, यशवंतराव महाराज, त्यांच्या जीवनामध्ये फार मोठे मोठे चमत्कार झालेले आहे. आणि त्यांच्या रथोत्सवानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा, जुगलबंदी कीर्तनरूपी सेवा, आजच्या जुगलबंदीसाठी, शिव शक्तीच्या जुगलबंदीसाठी, शिव पार्वतीच्या जुगलबंदीसाठी, ननंद भाऊजायाचं भांडण सोडवण्यासाठी, ननंद भाऊजायाचं भांडण सोडवण्यासाठी आज आपण
शिव शक्तीचा भांडण सांगणार आहोत. शिव पार्वतीचा भांडण आपण करणार आहोत. तुम्ही म्हणाल भांडण करून कुठं भांडण सुटत असतं का? तर भांडण जर कळालं तर भांडण सुटतं, पण भांडण जर कळालंच नाही तर भांडण काही सुटत नाही. दुर्योधनाला महालातलं पाणी कळालंच नाही, हे पाणी आहे का फरशी आहे हे त्याला कळालंच नाही, आणि त्याला कळालं नाही म्हणून पाण्यात पडला, आणि पाण्यात पडला म्हणून द्रौपदी हसली, आणि द्रौपदी हसली म्हणून महाभारताचं भांडण झालं. म्हणजे त्याला कळालं नाही म्हणून भांडण झालं. कळालं असतं तर भांडण झालं नसतं. कारण ज्याला कळतं तो कधी भांडत नाही, ज्याला कळतं तो भांडत. आता आम्ही दोघी घरात भांडतो म्हणजे आम्हाला काही कळत नाही. तसं काय आम्ही घरात भांडत नाही म्हणा. लोक आम्हाला बाहेर भांडणाचे पैसे देतात, फुकट कशाला घरी भांडायचं. बरोबर आहे का नाही महाराज? आम्ही भांडतो म्हणजे आम्ही आमचं उदाहरण सांगतो, आमचं नाव सांगून आम्ही तुमचंच उदाहरण सांगतो. आता तुम्ही सर्वजण घरात भांडता म्हणजे तुम्हाला काही कळत, मोठ्याने बोलत जा सर्वजण, काही कळत. आता हे महाराज माझ्या बरोबर भांडणार म्हणजे ह्यांना सुद्धा काही कळत नाही. लोक म्हणतात, मी म्हणत नाही, लोक म्हणतात विठ्ठला 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 विठ्ठला. असं या शिव शक्तीचे अनेक नावं आहे. शिव शक्ती, शिव पार्वती, शिव सती, मल्लिकार्जुन, महादेव महादेवी, रुद्र रुद्राणी, कैलासपती कैलाशिनी, भवम भवानी, लक्ष्मी नारायण, अनेक नावं आहे. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर प्रत्येक देव ब्रह्मा आहे आणि प्रत्येक देवी ही आदिमाया आहे. म्हणजे शिव ब्रह्मा आहे आणि शक्ती ही आदिमाया आहे. जो जन्मालाच आलेला नाही आणि जी जन्मालाच आलेली नाही अशा निर्गुणांची ही जुगलबंदी आहे. हे जन्माला आलेले नाही, हे स्वतः प्रकट झालेले आहे. हरी हा हा अनादि निर्गुण निर्गुण प्रकट विभावानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रकट विभावानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रकट विभावानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रकट विभावानी. मोहमयी चतुर मर्दनाला, मोहमयी चतुर मर्दनाला, त्रिविध तापाची करावया धाडणी, त्रिविध तापाची करावया धाडणी. भक्त लागी तू बाबाची निर्वाणी. आईचा जोगवा मागे, 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 आईचा जोगवा मागे. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला. अभंग कशासाठी घेतला? जुगलबंदीसाठी, म्हणजे कीर्तनात भांडण्यासाठी. आणि हे महाराज म्हणाले ज्याला काही कळत नाही तो भांडतो. ज्याला काही कळत नाही तो भांडतो. आणि आणखी हे महाराज म्हणाले आता हे महाराज माझ्या बरोबर भांडणार आहे म्हणजे मी यांच्या बरोबर भांडणार आहे म्हणजे मला काही कळत. अहो तुम्ही तरी नका म्हणू कळत नाही. आता मला सांगा, एकटा माणूस भांडू शकतो का?
एकटा माणूस नाही, भांडणासाठी कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त माणसांची गरज असते. आता मी या महाराजांबरोबर भांडणार आहे म्हणजे हे महाराज सुद्धा माझ्या बरोबर भांडणारच आहे. आणि हे महाराजच म्हणाले, जो भांडतो त्याला काही कळत नाही किंवा ज्याला काही कळत नाही तो भांडतो. मग आता हे महाराज माझ्या बरोबर भांडणार आहे म्हणजे या महाराजांना सुद्धा काही कळत कोणत्या तरी एकाच पार्टी कुठून बोला तुम्ही. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अहो या महाराजांना जर कळालं असतं ना तर त्यांनी सर्वात अगोदर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला असता, कीर्तनाचा विषय काय आहे ते सांगितलं असतं. पण नाही, उठले की सुटले माझे टिंगल उडवायला, लागले मला नाव ठेवायला. आणि आपल्यात एक म्हण आहे ना, नाव ठेवी लोकाला शेंबुडी या महाराजांच्या नाकाला. बघा आता मध्ये बोलायची काही गरज होती का? पण नाही, विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहू. नमिले घरांत घरी शिव शक्ती वधूवरे. प्रत्येकाच्या हृदयात जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला वंदन करू. ज्याप्रमाणे नवरदेव नवरी एक होतात त्याप्रमाणे शिव आणि शक्ती यांना वंदन करू. आदि गुरु चराचरा पासुनी ज्या परंपरा, या विश्वामध्ये जेवढ्या काही परंपरा आहे त्या सर्व या दोघांपासूनच आहे. म्हणजे शिव आणि शक्ती या दोघांपासूनच आहे. प्रसोनिया दृश्य जाता सुरा माता पिता. आणि हे दोघेच संपूर्ण विश्वाचे माता पिता आहे. म्हणजे शिव आणि शक्ती हे दोघेच संपूर्ण विश्वाचे माता पिता आहे. निळा म्हणे वरद हस्ते पावविती जे परमार्थाते. आणि यांचा वरद हस्त म्हणजे यांचा आशीर्वाद ज्यांना ज्यांना मिळालेला आहे त्यांचा संसारही सफल झालेला आहे आणि त्यांचा परमार्थही सफल झालेला आहे. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्या आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय पाहू. आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे शिव महान की शक्ती महान. शिव श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ. कोणता विषय आहे? सर्वांनी सांगा, मोठ्याने सांगा, कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे. अरे 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 लई मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा, कोणता विषय आहे? शिव श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ. आणि आपला विषय आहे, आपला बर का, आपला 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 विषय आहे शक्ती श्रेष्ठ. कोणता विषय आहे? मोठ्याने सांगा, कोणता विषय आहे? शक्ती श्रेष्ठ. कारण या शक्तीनेच संपूर्ण जगत निर्माण केलेले आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, हा पहिले कोठेच नव्हते. हा चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही,
शून्यच होते पायी अवघे शून्याची होते पायी अवघे शून्याची होते कानोबा तेरे तेरे ते कान्होबा तेरे तेरे दे कानोबा तेरे तेरे ते कान्होबा तेरे तेरे दे त्याचे एक ढालगत निर्माण झाली त्याचे एक ढालगत निर्माण झाली ते ढालगत निर्माण झाली ते ढालगत निर्माण झाली हा ढालगत निर्माण झाली पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हत्या. तारा म्हणजे लाईटीच्या तारा नाही. मी असंच एका ठिकाणी म्हणाले महाराज, तारा नव्हत्या. मग हे महाराज म्हणाले मग डिपे पण नसतील. मग यांचं डोकं, चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हत्या, काहीच नव्हते, अवघे शून्यच होते. मग चंद्र, सूर्य, तारा, जगात या शक्तीनेच निर्माण केले, म्हणून ती शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, मोठ्याने बोलत चला. कोण श्रेष्ठ आहे? पुरुष मंडळ, कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने बोला. कोण श्रेष्ठ आहे? शक्तीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठाला 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 विधान 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला आणि महाराज म्हणाले की आपला विषय आहे की शक्ती श्रेष्ठ. असं महाराज म्हणाले की नाही? सर्वांनी सांगा मोठ्याने, म्हणाले की नाही? पण माझ्या प्रश्नाचं आता पटकन सर्वांनी मोठ्या आवाजात उत्तर द्या. मला सांगा, बायको नवऱ्याच्या पाया पडते का नवरा बायकोच्या पाया पडतो? कोण पाया पडतं? नवरा. काही काही नवरे पडतात म्हणा, पण त्यांचा विषय सोडून द्या. पण सरासरी कोण कोणाच्या पाया पडतं? बायकोच नवऱ्याच्या पाया पडते. आणि पाया नेहमी मोठ्यांच्या पडतात. पाया कोणाच्या पडतात? मोठ्यांच्या. बायको नवऱ्याच्या पाया पडते. मग कोण मोठा ठरला? नवरा. नवरा म्हणजेच ब्रह्म, नवरा म्हणजेच शिव. मग कोण श्रेष्ठ? शिवच श्रेष्ठ. का? कारण या शिवाने अनेक भक्तांना वरदान दिलेले आहे. कोणाकोणाला वरदान दिलेले आहे? या शिवाने मार्कंडेय मुनींना वरदान दिले आणि मरणाच्या भीतीपासून दूर केले, म्हणजे चिरंजीवितेचे वरदान दिले. शिवाने रावणाला वरदान दिले आणि आपले आत्मलिंग दिले. या शिवाने अर्जुनाला पाशुपत अस्त्र दिले आणि भक्तीचे वरदान दिले. या शिवाने नंदीला चिरकाल भक्तीचे वरदान दिले. या शिवाने सतीलाही वरदान केले की मी जन्मोजन्मी तुला पती म्हणून प्राप्त होईल. म्हणजे शिवाने अनेक भक्तांना वरदान दिलेले आहे आणि अनेक भक्तांना वरदान देऊन परमार्थाच्या मार्गाला लावलेले आहे. आणि हेच निळोबाराय सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणातून. निळा म्हणे वरद असते, निळा म्हणे वरद असते, निळा म्हणे वरद हाते, निळा म्हणे वरद हाते, निळा म्हणे वरद असते,
निळा म्हणे वरद हस्ते निळा म्हणे वरद हस्ते निळा म्हणे वरद हस्ते पाव विजेते परमार्थ दे पाव विजे परमार्थ दे आदि गुरु चरा चरा आदि गुरु चरा चरा पाविजे ते परमार्थ पाविजे ते परमार्थ आदि गुरु चरा चरा आदि गुरु चरा चरा निळा म्हणे वरद हस्ते पाव विजे परमार्थ ते पाव विजे परमार्थ ते पाव विजे परमार्थ ते निळा म्हणे वरद हस्ते पाविवे परमार्थ पाविजे तो परमार्थ पाविजे तो परमार्थ पाव विजे पाव विजे परमार्थ ते पाव विजे वा वा क्या बात आहे. निळा म्हणे वरद असते पाववितीचे परमार्थाते. काही अभंग हे अभंगाच्या क्रमाने सोडवल्या जातात, 1 2 3 4 असे अभंगाच्या क्रमाने सोडवल्या जातात. काही अभंग उलट्या क्रमाने सोडवल्या जातात, काही अभंग ध्रुवपदापासून सोडवल्या जातात. त्यापैकी आजचा जो अभंग आहे तो आपण उलट्या क्रमाने सोडवणार आहोत. महाराजांनी खूप सुंदर चाल लावली. तसं पाहिलं तर महाराजांना कल्पना नव्हती की हा अभंग उलटा सोडवणार आहेत, पण समय सूचकतेने अगदी छान चाल लावली. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. निळा म्हणे वरद असते पाव वितीचे परमार्थाते. अहो यांच्या सतीने आपला शिव परमात्मा प्राप्त व्हावा, पती म्हणून प्राप्त व्हावा म्हणून शिवासाठी तप केले. तप कोणासाठी तप केले? मोठ्याने बोलत जा ना तुम्ही, आपली पार्टी पक्की ना. कोणासाठी तप केले? काही वर्ष फळं खाऊन तप केले, काही वर्ष झाडाचा पाला खाऊन तप केले, काही वर्ष फक्त पाणी पिऊन तप केले, तरी सुद्धा शिव सतीला प्रसन्न झाला नाही. मग यांच्या सतीने फक्त हवेवर राहून तप केले, तेव्हा कुठं आपला शिव परमात्मा सतीला प्रसन्न झाला. मग आता मला सांगा, ज्याने तप केले तो श्रेष्ठ की ज्याचे तप केले जाते तो श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? ज्याचे तप केले जाते तो श्रेष्ठ. आणखी थोडं बारीक लक्ष द्या. ज्याला प्रसन्न झाला तो श्रेष्ठ की जो प्रसन्न झाला तो श्रेष्ठ? जो प्रसन्न झाला तो श्रेष्ठ. आणि शिव प्रसन्न झाला. कोण प्रसन्न झाला? शिव. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? भक्त. तुम्ही तिसऱ्याच पार्टीचे दिसता. अपक्ष अपक्ष. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. एकदा माझ्या कीर्तनामध्ये एक विनेकरी सारखे नाचायचे सारखे नाचायचे सारखे नाचायचे. कीर्तन संपल्यानंतर मी त्या बाबांना म्हणालो, का हो बाबा, तुमचा परमार्थावर काय भाव आहे, काय प्रेम आहे, काय श्रद्धा आहे, काय आनंदाने नाचत होता नाही का तुम्ही? बाबा म्हणाले, अहो महाराज, कशाचा भाव आणि कशाची श्रद्धा? अहो ह्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने विना माझ्या गळ्यात दिला. मी कधीच विना घेत नाही, पण जबरदस्तीने विना दिला आणि माझ्या धोत्रामध्ये घुसलं होतं झुराळ. ते झुराळ काढण्यासाठी मी उड्या मारायचो, पण मी जसा जसा उड्या मारायचो तसं तसं ते झुराळ वर 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 वर. परत आयुष्यात विना घेणार नाही म्हणलं. जमलं आता. विठाला 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 विठाला.
जसं ते बाबा बिना भावाचं आणि बिना प्रेमाचंच नाचत होते, तसं हे महाराज सुद्धा बिना अधिकाराचंच म्हणतात, शक्तिश्रेष्ठ शक्तिश्रेष्ठ शक्तिश्रेष्ठ. यांचं शक्तीचं झुराळ अजून काही निघालेलं दिसत नाही. अहो, शक्तीने शिवासाठी तप केले, शिवाची आराधना केली, म्हणून शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? पुरुष मंडळ मोठ्या आवाजात सांगा, कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी सांगा, कोण श्रेष्ठ आहे? आता शिवच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आपला मुद्दा पटवून देण्यासाठी एक प्रश्न केला होता की बायको नवऱ्याच्या पाया पडते की नवरा बायकोच्या पाया पडतो. तेव्हा मी म्हणाले होते नवरा, बरोबर ना. त्यावेळेस हे महाराज म्हणाले काही काही नवरे हे बायकोच्या पाया पडतात ते सोडून द्या. काही काही नवरे हे बायकोच्या पाया पडतात ते सोडून द्या, असं हे महाराज म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? हो म्हणा. गरुडताई म्हणाले की नाही? तुम्ही आपल्या पार्टीच्या आहे ना? ताई, आपली पार्टी बदलू नका बरं. तुम्ही दबाव देऊ नका बरं. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण तुमचं लक्ष आहे ना? महाराजांना मोदी मोदी बोलल्याशिवाय होतच नाही. 3 मुली होत्या, तिघी तोत्र्या होत्या, बोबड्या होत्या, म्हणून त्यांचं लग्न काही जमत नव्हतं. योगाने एक स्थळ त्यांना बघण्यासाठी येणार होतं. मग त्यांच्या वडिलांनी आदल्या दिवशीच सांगून ठेवलं, पाहुण्यांनी किती प्रश्न विचारले तर तुम्ही अजिबात बोलायचं नाही. काय प्रश्नाचे उत्तर द्यायचं ते मी स्वतः देईन, पण तुम्ही अजिबात बोलायचं नाही, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. काय बोलायचं, काय उत्तर द्यायचे ते मी स्वतः देईन. ठरलं. पाहुणे आले, बघण्याचा कार्यक्रम झाला, पंक्तीला बसले. त्या पाहुण्यामध्ये एक हुशार पाहुणा होता. त्याने विचार केला की ह्या मुली बोलत का नाही? ह्या मुक्या बिक्या तर नाही ना? नाही, यांना बोलतं केलं पाहिजे. पण आता बोलायचं काय? तेवढ्यात एक पोरगी कढी वाढत होती. तिने कढी वाढली, यांनी खाऊन पाहिली. पाहुणा म्हणाला, वा, कढी एकच नंबर. आजपर्यंत अशी कढी मी आजपर्यंत खाल्ली नाही. लईच भारी कढी झाली. कोणी केली काय माहिती? आता जिने कढी केलेली होती तिला कुठं दम निघतो? ती म्हणती, तली थान झाली ना, तली थान झाली ना, तली मेतेली मेतेली मेतेली, तली मेतेली मेतेली मेतेली. दुसरी आली, दुसरी म्हणती, आदा तुला थांदीतला होता ना, बोलू ना तो ता थाला बोलली. तिसरी आली, तिसरी म्हणती, तुम्ही दोये बोया मी नाही बोई, तुम्ही दोये बोया मी नाही बोई, तुम्ही दोये बोया मी नाही बोई. आता मला सांगा, या तिघींना बोलायची काही गरज होती का? पण नाही, तसं आपल्या महाराजांना मधी मधी बोलल्याशिवाय होतच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. विठाला 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 विठाला. असो, मी तुम्हाला पुराणातील एक उदाहरण सांगत होते की या शक्तीने काय काय केलेले आहे. धरती आकाश मज देखता उत्पत्ती, चंद्र सूर्य दादा मज देखता होती,
ब्रह्मा विष्णू महेश मज देखता उपजती, जेथे आहे शिव तेथे आदि शक्ती, दाही अवतार मज देखता झाले या शक्ती समोर, 11 रुद्रदादा होऊन या गेले, 88 सहस्र ऋषी मज देखता जन्मले या शक्ती समोर, 88 सहस्र ऋषी जन्मले, ब्रह्मादि 33 कोटी देव खेळविले. शकून सांगावया आले यमाई माझे नाव, 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 सांगा बया ओ यमाई माझे नाव, 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 यमाई माझे शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगा बया आले यमाई माझे नाव, शकून सांगा बया आले यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, माझे यमाई माझे नाव. एकदा भीमाने पाहिले की धर्मराज द्रौपदीचे पाय दाबत होते. भीमाला वाईट वाटले, धर्मराजाने जर बायकोचे पाय दाबले तर आम्हालाही बायकोचे पाय दाबावे लागतील. भीमाला वाईट वाटले. संध्याकाळी भीम झोपला. भीमाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक फार मोठा राज दरबार होता आणि त्या राज दरबारामध्ये एक मोठे सिंहासन होते आणि त्या सिंहासनाच्या दोन्ही बाजूला काही सिंहासने होती. भीमाने विचार केला, हे मोठे सिंहासन बहुतेक स्वर्गाचा राजा इंद्र याची असावी. बघू आपण कोणाचे सिंहासन आहे ते. असं म्हणून भीम एका कोपऱ्यात जाऊन लपला. तेवढ्यात इंद्रदेव आले. त्यांनी सिंहासनाला वंदन केलं आणि शेवटच्या सिंहासनावर जाऊन बसले. भीम म्हणाला, अरे मग हे सिंहासन कोणाचे आहे? तेवढ्यात भगवान विष्णू आले. भगवान विष्णू आले. भीम म्हणाला, अरे हो, भगवान विष्णू तर सर्वात महान आहे, हे त्यांचेच सिंहासन आहे. भगवान विष्णू आले. त्यांनी सिंहासनाला वंदन केलं आणि बाजूच्या सिंहासनावर जाऊन बसले. भीम म्हणाला, अरे मग या सिंहासनाचा मालक आहे तरी कोण? तेवढ्यात भोले बाबा आले. भीम म्हणाला, अरे हो हो हो, सर्वात मोठे तर भोले बाबाच आहे, हे त्यांचेच सिंहासन आहे. भोले बाबा आले. सिंहासनाला वंदन केलं आणि बाजूच्या सिंहासनावर जाऊन बसले. आता बाकी भीमाची घालमेल होऊ लागली. ब्रह्मा विष्णू महेश 33 कोटी देव सर्वच आले. मग या सिंहासनाचा मालक आहे तरी कोण? तेवढ्यात दरवाजातून एक प्रकाशपुंज चेहरा येताना दिसला. ब्रह्मा विष्णू महेश सहित 33 कोटी देव आपापल्या जागेवर उठून उभे राहिले. भीम म्हणाला, हो, हेच आहे या सिंहासनाची मालक. पण ती येणारी व्यक्ती एक स्त्री आहे आणि तिच्या पाठीमागे 4 पुरुष आहे. जवळ आल्याच्या नंतर कळालं, हे तर द्रौपदी आहे आणि तिच्या पाठीमागे धर्मराज, अर्जुन, नकुल, सहदेव आहे. द्रौपदी आली. सिंहासनाला वंदन केलं आणि सिंहासनावरती बसली. मग ब्रह्मा विष्णू महेश सहित सर्व देव आपापल्या जागेवर बसले. भीम एका कोपऱ्यातून हे सर्व दृश्य पाहत आहे. स्वप्नात भीम हे सर्व दृश्य पाहत होता. द्रौपदी ओरडली, आजपर्यंत मला कोण कोण शरण आलेले नाही त्यांची नावं सांगा. मग राक्षसांची नावं सांगितली.
द्रौपदी म्हणाली आणा त्यांना आणि टाका या अग्निकुंडात. मग रावण आणला, टाकला अग्निकुंडात. कंस आणला, टाकला अग्निकुंडात. कुंभकर्ण आणला, टाकला अग्निकुंडात. द्रौपदी ओरडली, अजून कोण राहिला? कृष्णानं सांगितलं भीम राहिला. द्रौपदी म्हणाली आणा त्या भीमाला आणि टाका या अग्निकुंडात. हे म्हटल्याच्या नंतर जे भीम पळाला, पळता 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 जागा झाला. जवळच भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. भगवान श्रीकृष्णाला विचारलं, देवा देवा हा काय प्रकार? कृष्ण म्हणाली, कोणता प्रकार? देवा, द्रौपदी सिंहासनावर आणि मी अग्निकुंडात. द्रौपदी सिंहासनावर आणि मी अग्निकुंडात. देवा हा काय प्रकार? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, भीमा, द्रौपदीच नाही, प्रत्येक स्त्री ही शक्ती आहे. प्रत्येक स्त्री ही आदिमाया आहे आणि स्त्रीच या जगात सर्वात महान आहे. म्हणजे शक्तीच महान आहे. कोण महान आहे? कोण महान आहे? मोठ्याने बोला, कोण महान आहे? शक्ती, मोठ्याने बोलत चला, कोण महान आहे? शक्तीच महान आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम माझे बोलून झाल्याच्या नंतर या महाराजांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलताना सुरुवात करताना महाराज म्हणाले रामकृष्ण हरी म्हणा. म्हणाले की नाही? सर्वांनी सांगा, म्हणाले की नाही? मग मला सर्वांनी सांगा, राम, कृष्ण, हरी हे देवांची नाव आहे का देवीची नाव आहे? जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम राम राम. बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम वा. महाराज तुम्ही आमच्याच पार्टीचे दिसता. फक्त दिसतात. नाही आहेत पण आहेत पण. महाराज पार्टी बदलू नका बरं. तुम्ही दबाव देऊ नका. आणि खरोखर असे सुंदर गायक असले, एवढी सुंदर साथ संगत असली की कीर्तनाला सुद्धा आनंद येतो. काही काही ठिकाणी साथ संगत नसल्यावर जी साडेसाती येते त्याचं वर्णन करता येणार नाही. महाराष्ट्रातले सर्व हिरेच या कार्यकर्त्यांनी सापडून आणलेले आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. राम, कृष्ण, हरी, श्याम हे सर्व देवांचे नाव आहे. मग हे महाराज जर देवीच्या पार्टीचे आहे, हे महाराज जर देवीवादी आहे, तर यांनी म्हणायला पाहिजे होतं ना, जय देवी जय देवी जय देवी जय देवी म्हणा. जय शक्ती जय शक्ती जय शक्ती असं म्हणा. पण म्हणाले का हे? नाही, उलट यांनी आपल्या देवाचंच नाव घेतलं, कारण आपला देवच श्रेष्ठ आहे. पण यांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लई सवय. आणि काही काही माणसांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लय आऊस.
एका बाईनं तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, हे बघ रामू, आपल्या घरी कुणी पाहुणे आले आणि मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला विचारायचं, मॅडम अमेरिकन आणू का इटालियन आणू, जपानी आणू की चायना आणू का इंडियनच आणू, काही नाही, फक्त फुशारकी मिरवण्यासाठी. एक दिवस तिच्या सासरकडचे पाहुणे आले, 7-8 मंडळी आले. मग तिनं रामूला आवाज दिला, रामू अरे पाहुण्यांना नाश्ता घेऊन ये. रामू आला, मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू की चायना नाश्ता आणू का इंडियनच नाश्ता आणू. ती म्हणाली इंडियनच नाश्ता आण. आता त्यांच्या घरी इंडियनच नाश्ता होता, कांदा पोहे खा कांदा पोहे. पण बाकीची नावं फक्त फुशारकीसाठी. तेवढ्यात एक जण म्हणाला, वहिनी आमचे भैया कुठे दिसत नाही हो, भैया कुठे गेले, भैयाला तर बोलवा. मग तिनं रामूला आवाज दिला, अरे रामू दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये बरं. इकडे काय 5G ची रेंज आहे का काय. रामू आला, मॅडम अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना आणू, जपानी मिस्टरांना आणू की चायना मिस्टरांना का इंडियनच मिस्टरांना आणू. तिनं डोक्यालाच हात लावला. पाहुणे म्हणू लागले, चहा आयला हिनं एवढी नवरे कधी केले. आणि ही एवढे नवरे करेपर्यंत आपला ठोंब्या काय करीत होता, आपला मसोबा झोपला होता का काय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठाला विठाला जसं त्या बाईला फुकाटचा मोठेपणा गाजवायची लय हौस, तसं या महाराजांना सुद्धा फुकाटचा मोठेपणा गाजवायची लई सवय. अहो यांच्या शक्तीचंच बघा ना, यांच्या सतीचंच बघा ना. आपले शिव त्या सतीला म्हणत होते, अगं बाई माहेराला जाऊ नको, माहेराला जाऊ नको, माहेराला जाऊ नको, पण ही गेलीच. ओ पिता भवनी जब गई भवानी, दक्षत्राच काहुने सन्मानी. राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. सादरी भले ही मिली एक माता, हो भगिनी मिली बहुत मुस्काता. हे राम सिया राम जय राम राम सिया राम जय जय राम. महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए, महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ कि हमें भी जोश आ जाए. हा अशा खाना खाना वाजवा ना मग, उगल्या मला टाणी वाजू का नको, वाजू का नको. वाजवायच्या तर खाना खाना वाजल्या पाहिजे. जिथं जिथं टाळी वाजवण्याचा मौका मिळेल चौका मारल्याशिवाय राहायचं. विठ्ठला 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 विठ्ठल सती ज्या वेळेस आपल्या पिता भवन मध्ये गेली, म्हणजे ज्या वेळेस आपल्या माहेराला गेली, त्यावेळेस सर्वांनी तिचा अपमान केला. तिला शिव सांगत होते जाऊ नको, तरी सुद्धा गेली. सर्वांनी तिचा अपमान केला. अपमान केल्यानंतर सतीला राग आला आणि सतीने स्वतःला जाळून घेतलं. मेली, स्वतः जीवानिशी मेली.
आता मला सांगा, अहो जी नवऱ्याचं ऐकत नाही तिला श्रेष्ठ म्हणता येईल का? पुरुष मंडळ म्हणता येईल का? सर्वांनी सांगा, म्हणता येईल का? अहो जिला स्वतःला वाचवता आलं नाही तिला श्रेष्ठ म्हणता येईल का? म्हणता येईल का? अहो जी स्वतः जळून मरते, आत्महत्या करते तिला श्रेष्ठ म्हणता येईल का? आपल्या शिवानं केली का कधी आत्महत्या? पण ह्या विहिरीतच काय उड्या मारतील, रेल्वे रुळावरच काय झोपतील, विषच काय पितील, अशांना काय श्रेष्ठ म्हणता येईल का? विठाला 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 विठाला. अलीकडची एक सती, अलीकडची सती आणि अलीकडचा शिव. ती सती आपल्या शिवाला म्हणाली, अहो मी काय काय सांभाळू? मी तुमचं घर सांभाळू का, तुमचे आईबाप सांभाळू का, मी स्वयंपाक सांभाळू का, तुमचे लेकरं बाळ सांभाळू का, पोरांचा अभ्यास सांभाळू का, पाहुणे रावळे सांभाळू का, तुमचे लग्न कार्य सांभाळू, तुमचे मित्र सांभाळू, नेमका काय काय सांभाळू? तो म्हणला काहीच नको सांभाळू, तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळ. विठाला 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 विठाला. आपल्या शिवाने संपूर्ण सृष्टीला निर्माण सुद्धा केले आणि संपूर्ण सृष्टीला सांभाळत सुद्धा आहे. शिवाने कोणाकोणाला सांभाळलेले आहे? या शिवाने भक्तांना सांभाळले, या शिवाने त्यांचे तप करणाऱ्यांना सांभाळले, या शिवाने गणांना सांभाळले, या शिवाने भूत प्रेतांना सांभाळले, प्रेत पिशाच्यांना सांभाळले, या शिवाने देवादिकांनाही सांभाळले. नवे नवे दानव, आसुर, राक्षस यांना तर मायबाप होऊन सांभाळले. आणि हेच निळोबाराय सांगतात आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून. प्रसवोनी हृदय जाती, प्रसवोनी दृश्य जाती, प्रसवोनी दृश्य जाती, प्रसवोनी दृश्य जाता, प्रसवोनी दृश्य दाता, प्रसवोनी दृश्य दाता, प्रसवोनी दृश्य दाता. चुरा चुरा माता पिता, चुरा चुरा माता पिता, आधी गुरु चराचर, 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 आधी गुरु चराचर. ए प्रसवोनी दृश्य दाता, चुरा चुरा माता पिता, चुरा चुरा माता पिता. हे प्रसवोनी दृश्य दाता, सुरा सुद माता पिता, चुरा चुरा माता पिता, माता पिता, माता पिता. माता पिता. प्रसवणीय दृश्य जाता, सुरा सुरा माता पिता. या शिवाने दानव, राक्षस, आसुर यांना मायबाप होऊन सांभाळलेले आहे. आणि शिव वरदान देण्यामध्ये सर्वात महान आहे, म्हणून शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी सांगा मोठ्याने, काय श्रेष्ठ आहे? यांना ऐकू आलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? शिवच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठाला 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 विठाला. जय भवानी. अरे देवा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना कशी पाहिजे? जय भवानी, जय भवानी. हे महाराज म्हटले होते, आमच्याच देवाचं नाव घेतलं
आता कसा आवाज आला, परत एकदा ऐकायचं का तुम्हाला? जय भवानी, जय भवानी. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी, रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी मा जगदंबेनेच तलवार दिली. कोणी तलवार दिली? कोणी तलवार दिली? मा जगदंबेने. आणि मा जगदंबा म्हणजेच शक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांनी घडवलं. मा जिजाऊ साहेब त्याही एक शक्तीच आहे. म्हणून तर संपूर्ण जग मा जिजाऊ साहेबांना वंदन करत आहे. धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई. आज पूजी महाराष्ट्र सारा सारा सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. हे मुद्रा मानाचा 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 जिजाईला. मुद्रा मानाचा 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 जिजाईला. बुकलाची संताच्या वेळी दिन दुबळ्यांना नव्हता होवाली. दिन दुबळ्यांना नव्हता होवाली. वा वा. दिन दुबळ्यांना नव्हता होवाली. आया बहिणींना संकट काळी नव्हता काही वारी कोणी त्यावेळी. नव्हता काही वारी कोणी त्यावेळी. नव्हता काही वारी कोणी त्यावेळी. अशी महानती आई गुण इतिहास गाई. अशी महानती आई गुण इतिहास गाई. आज बोलत म्हणाला दिला दिला दिला. छत्रपती शिवाजी महाराज की. जय धर्मवीर संभाजी महाराज की. जय. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मा जगदंबेने तलवार दिली. रयतेचा कळवळा मा जगदंबेला आला. आया बहिणींची अभ्र रस्त्यावर लुटल्या जाऊ लागली. हे जगदंबेला सहन झालं नाही. हे शक्तीला सहन झालं नाही. हे आदिमायेला सहन झालं नाही. म्हणून देवीनेच छत्रपती शिवाजी महाराजांना शक्ती दिली, युक्ती दिली, भक्ती दिली, न्यायाचा वारसा दिला. म्हणून ती शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. आपण जर वैष्णव देवीला गेला असाल तर आपण पाहिले असेल की त्या ठिकाणी ही देवी 3 तांदळाच्या रूपाने आहे. 1 महालक्ष्मी, 2 मा सरस्वती आणि 3 महाकाली या रूपात आहे. या देवीचा पाठलाग भैरवाने केला. भैरवाने नाना प्रकारचे छळ केले, नाना प्रकारचे कपट केले, नाना प्रकारचे विघ्न भैरवाने आणले. मग बाकी ही देवी लांब पर्वतावर गेली. तिथे भैरव गेला.
मग त्या ठिकाणी देवीचे आणि भैरवाचे घमासान युद्ध झाले आणि मग बाकी देवीचा नाविलाज झाला. देवीने भैरवाचे मुंडके छाटल्यानंतर ते मुंडके 3 किलोमीटर उंच डोंगरावर जाऊन पडले. मग ते मुंडके देवीला शरण आले, म्हणजे भैरव देवीला शरण आला. मग त्या ठिकाणी देवीने भैरवाला माफ केले आणि देवीला वर दिला, जो माझी म्हणजे वैष्णो देवीची यात्रा करेल तो तुझ्या दर्शनाला येईल. जो भक्त तुझ्या दर्शनाला येणार नाही त्याची वैष्णो देवी यात्रा पूर्ण होणार नाही. देवीने भैरवाला वर दिला, म्हणजे देवीने शत्रूलाही देव बनवलं. बडा ओ नहीं होता जो अपना नक्शा खड़ा कर दे, बड़ा ओ नहीं होता जो अपना नक्शा खड़ा कर दे, बड़ा तो ओ होता है, बड़ा तो ओ होता है जो शत्रु को भी बड़ा कर दे. देवीने भैरवालाही देव बनवलं, म्हणजे शत्रूलाही देव बनवलं आणि पूजनीय स्थान दिलं. म्हणून शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? महिला मंडळ, कोण श्रेष्ठ आहे? शक्तीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले मुके महाराज काय, नाही मुक्ताई महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आता आपण मोठ्या आवाजात गर्जना करूया. हरा हरा. मोठ्या आवाजात म्हणा की, मोठा आवाज आला पाहिजे. हरा 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 हरा. यांना काय वाटलं फक्त यांच्याकडेच गर्जना आहे काय? आपल्याकडे काय गर्जना नाही का? आपल्याकडे सुद्धा गर्जना आहे. यांनी जी गर्जना केली ना, जय भवानी जय शिवाजी, त्यातली अर्धी गर्जना देवीची आहे. जय भवानी अर्धी गर्जना देवीची आहे, पण जय शिवाजी ही गर्जना तर आपल्या देवाचीच आहे ना. शिवाजी महाराजांची गर्जना कशी करतात? प्रौढ प्रताप पुरंदर राणा धुरंदर क्षत्रिय कुलवंश महाराजा धीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. अशी गर्जना असावी लागते. या महाराजांनी नंतर एक गीत गायले, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. महाराजांनी गीत गायले आणि शिवाजी महाराजांच्या आईला धन्यता दिली, म्हणजे जिजाऊ आई साहेबांना धन्यता दिली. इकडे लक्ष द्या. पण आओ महाराज, जिजाऊ आई साहेबांच्या नावाला, जिजाऊ आई साहेबांना आमच्या शिवाजी महाराजांच्या नावानेच ओळखतात. शिवरायांची जिजाई शिवाजी महाराजांच्या नावावरून ओळखतात, कारण शिवाजी महाराज असे एक राजा होऊन गेले की तसा राजा परत होणेच नाही. हा, होणेच नाही. बस तुला कीर्तन कळालं म्हणजे आमचं कीर्तन सफल झालं. हरी हा हा. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय
गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर त्यासाठी भार झेलले आपल्या नितड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय जय हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर हो हो डबल पंचमला म्हणणं एवढं सोपं नाही महाराज. त्याच्यासाठी फार घासात आणावा लागतो. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नंतर महाराजांनी एक उदाहरण सांगितले की देवीने शक्तीने शत्रूला देव बनवले. शत्रूला देव बनवणारा श्रेष्ठ म्हणून शक्ती श्रेष्ठ. मग शत्रूला देव बनवणारा जर श्रेष्ठ आहे तर आपल्या शिवानेही शत्रूला देव बनवलेले आहे. कसे लक्ष देऊ नाही का? एकदा नंदी महाराज तप करत होते. आपले शिव त्या ठिकाणी गेले. काही कारणास्तव नंदी आणि शिव यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. घमासान युद्ध सुरू झाले. नंदी महाराज सुद्धा कमी नाही. त्यांनी श्वास आत घेतला की आपले शिव डायरेक्ट नंदी महाराजांच्या पोटात. श्वास सोडला का शिव बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. बराच वेळ खेळ चालला. मग शेवटी शिव म्हणाले, नंदी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, जे पाहिजे ते मागून घे. नंदी महाराज म्हणाले, अरे मी तुझ्यापेक्षा बलवान आहे, बलवान. तुलाच जे पाहिजे ते मागून घे. शिवाला सुद्धा हेच पाहिजे होते. शिव म्हणाले, ठीक आहे, माझ्यापेक्षा बलवान आहे ना, मग तू माझं वाहन हो. ठीक आहे देवा, पण मी आयुष्यभर फक्त काय ओझच वागू का? मग त्यावेळेस शिवाने सांगितले की माझ्या प्रत्येक मंदिरात अगोदर तुला स्थान असेल. नवे नवे लोक अगोदर तुझं दर्शन घेतील, नंतर माझं दर्शन घेतील. महाराजांनी सांगितले की वैष्णव देवीने भैरवाला स्थान दिले, पूजनीय स्थान दिले, पण ते जे स्थान दिलेले आहे ते देवीपासून 3 किलोमीटर. पण आपल्या शिवाने नंदीला जे स्थान दिलेलं आहे ते मंदिराच्या दारातच दिलेले आहे. बघ कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? चालू द्या रातभर. आणि ही जी परंपरा आहे, ही ज्ञानाची परंपरा आहे, ती आपल्या शिवापासूनच चालत आलेली आहे. म्हणजे आदिगुरु पासूनच चालत आलेली आहे. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी आदि गुरु चराचर आदि. शिव श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ? तर लक्ष देऊ नाही का? आमच्या शक्तीने शत्रूलाही देव बनवलं, म्हणजे भैरवालाही देव बनवलं आणि पूजनीय स्थान दिलं, म्हणून शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने बोलत चला आता, कोण श्रेष्ठ आहे? शिवाने
शत्रूलाही देव बनवलं, म्हणजे नंदीलाही देव बनवलं आणि शिवाच्याही अगोदर पूजनीय स्थान दिलं, म्हणून शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? यांचा देव बळीराजाच्या दरबारात द्वारपालाची म्हणजे वॉचमॅनची ड्युटी करत बसला होता. त्याला तिथून निघता येईना. मग त्या देवाला आपल्या शक्तीनेच सोडवून आणले, म्हणून शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? यांची शक्ती जर एवढीच श्रेष्ठ आहे तर सीता अवतारामध्ये रावणाच्या तावडीतून स्वतः का सुटू शकली नाही? तिला सोडवण्यासाठी आपल्या देवाला त्या रावणाबरोबर युद्ध करावं लागलं, कितीतरी राक्षस मारावे लागले, म्हणून तो देवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? आमच्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्यासाठी जोगेश्वरी सारखे, महाकाली सारखे मोठमोठे अवतार घेतले, म्हणून शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? यांच्या शक्तीने राक्षसांना मारले ना आपला शिव काय गोट्या खेळत होता का? आपल्या शिवाने सुद्धा फार मोठे मोठे राक्षस मारलेले आहे. आणि यांच्या देवीचा काली अवतारामध्ये राग शांत करण्यासाठी आपल्या शिवालाच बटुक भैरव नावाने अवतार घ्यावा लागला, म्हणून तो शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? आता एक रक्तबीज नावाचा राक्षस होता. त्याला वर होता की त्याच्या रक्ताचा थेंब ज्या ज्या ठिकाणी पडेल त्या त्या ठिकाणी अजून एक रक्तबीज तयार व्हायचा. मग त्या रक्तबीजाला मारण्यासाठी देवीने महाकालीचे रूप धारण केले आणि त्या रक्तबीजाचे सर्व रक्त पिऊन त्याला ठार मारले, म्हणून शक्तीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? अहो, रक्त पिणं तरी सोपं आहे. पिऊन दाखवा बरं. हे रोज माझं थोडं थोडं रक्त पितं, रक्त सुद्धा ठेवलं नाही हो मला शिल्लक. यांचा रक्तगट जर चेक केला तर आमच्या दोघींचा रक्तगट एकच निघन, एवढा रक्त पिले. रक्त पिणं सोपं आहे, पण मला सांगा विष पिणं सोपं आहे का? सोपं आहे का? अहो, एवढंसं विष आपल्या शरीरात गेलं, विंचवाचं एवढंसं विष शरीरात गेलं तरी माणूस बिना डीजेचं थै 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 नाचतो. आणि आपल्या शिवाने समुद्र मंथनातून निघालेल्या अख्खा विष जगाच्या कल्याणासाठी पिलं, म्हणून तो शिवच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? एक भृंगी ऋषी होते. ते फक्त शिवालाच म्हणायचे. एक दिवस आपली शक्ती शिवाच्या बाजूलाच बसलेली होती. त्या ठिकाणी भृंगी ऋषी आले, परंतु भृंगी ऋषींना फक्त शिवालाच प्रदक्षिणा मारायची होती, पण आपली शक्ती तिथंच बसलेली होती, म्हणून भृंगी ऋषींना काही शिवाला प्रदक्षिणा मारता येईना. मग भृंगी ऋषींनी त्या ठिकाणी एका भुंग्याचं रूप धारण केलं आणि शिव आणि शक्ती यांच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला, पण भृंगी ऋषींना काही मधून जातच येईना. मग त्याच ठिकाणी शिव आणि शक्ती या दोघांनीही अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केले आणि संपूर्ण जगाला संदेश दिला की शिव आणि शक्ती हे दोघेही एकच आहे. शक्ती आणि शिव हे दोन्हीही एकच आहे, म्हणून शिव ही श्रेष्ठ आहे आणि शक्ती ही श्रेष्ठ आहे. शक्ती ही श्रेष्ठ आहे आणि शिव ही श्रेष्ठ आहे, कारण दोन्हीही एकच आहे. आणि हे दोन्हीही एक असणाऱ्या शिव शक्तींना, हे शिव शक्ती वधूवरांना आमचे निळोपार यांनी नमन केलेले आहे, वंदन केलेले आहे. अभंगाच्या
नमी अली घरांत घरे हा नमी अली घरांत घरे नमी अली घरात रे नमी अली घरात रे नमी अली घरांत घरे हा नमी अली घरांत घरे नमी अली घरात रे नमी अली घरात रे शिवशक्ती वधू शिवशक्ती वधू आदि गुरु चरात रे आदि गुरु चरात रे पासोनियाच्या परंपरा पाचोनिया ना तरी बालक बबडा बोली का वाकुडा विचुका पावली. ते चोच करुणी माऊली रिजे जेवी. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा संत श्री देव मामलेदार महाराजांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा आमचे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे या ठिकाणचे आयोजक संत श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज तरुण मित्र मंडळ गांधी चौक या मंडळाचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आजचे ज्यांचे सौजन्य आहे सौ जयश्रीताई साहेबराव गरुड वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा ताईंच्याही मनापासून आभार मानते, ऋण व्यक्त करते. आमचे सर्वच कलाकार मंडळ यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतले म्हणून सर्वांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे पार्ट्या बदलणारे ओ आजी बसा की खाली, ओ आजी, ओ आजी 2 मिनिटं बसा की खाली. कुणीही उठू नका, जागेवर बसा, अजून कार्यक्रम बाकी आहे. 2 कार्यकर्त्यांशी सूचना झाल्याशिवाय कोणीच उठू नका. मध्येच उठून जाईन तो घरी गेल्यानंतर त्याला विंचू चावन. असं सर्वांचे मनापासून आभार आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय